नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे पत्रास्टेचा केअरटेकर. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. तर मंडळी, गेल्याच पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना बोलली होती की पत्रास्टेच्या केअरटेकरचं ओपन रेस्टॉरंट फ्लॉप झालं आहे. मग त्याने आंबे विकायचा व्यवसाय देखील सुरू केला होता, पण तो देखील फ्लॉप गेला. तर आता नेक्स्ट बिझनेस त्याने कोणता करावा असा मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न केला होता. तर एका ताईंनी मला कॉमेंट केली होती की आता पत्रास्टेच्या केअरटेकरने भंगारचा नवीन बिझनेस स्टार्ट करावा. खरंच एकदम परफेक्ट बिझनेस सुचवलाय त्या ताईंने पत्रास्टेच्या केअरटेकरसाठी. पत्रास्टेमध्ये तसं पण सगळं काही भंगार भरलंय. आजकाल गेस्ट पण खूप कमी येत आहेत आणि जे येत आहेत ते तर रिपीट गेस्ट असतात. काही तर ऍडव्हान्स देऊन पण कॅन्सल करतायत बुकिंग. हे सगळं बघताना माझ्या लक्षात येत आहे की लवकरच पत्रास्टेला कुलूप लागणार आहे आणि ते पण 1-2 महिन्यासाठी नाही तर कायमचंच कुलूप लागणार आहे. मग पत्रास्टेमध्ये जे भंगार आहे ते तर पडून पडून खराब होईल. मग केअरटेकरला नवीन व्यवसाय मिळेल भंगार विकण्याचा. आणि याचे अंधमंद भक्त एवढे वेडे आहेत की गिव्ह अवे समजून त्याचं भंगार पण गोळा करून आणतील स्वतःच्या घरी. याच्या पत्रास्टेवरती तर मी बोलणारच आहे, पण त्याआधी याने गेल्या 2-3 दिवसात किती माती खाल्ली आहे त्यावर मी बोलते. 2-3 दिवसा अगोदर किरकिरे काकूंना कच्च्या फणसाची भाजी खायची होती. तर त्यांनी नवीन हेल्परला सांगितलं की मला फणसाची भाजी घेऊन ये. मला तर वाटते हे लोक जेव्हा हेल्पर शोधतात तेव्हा त्यांची शेती किती आहे, कसली कसली झाडं आहेत हे बघूनच त्यांना कामावर ठेवतात. म्हणजे कसं सगळं फुकटचं मिळेल ना यांना. तर त्या नवीन हेल्पर पण हुशार आहेत. त्यांनी भाजी बनवून आणली नाही तर गरेच घेऊन आल्या. त्यांचा पण बरोबर आहे ना, त्या कशाला त्यांच्या घरचा गॅस जाळतील उगाच. तेल मसाले सगळंच किती महाग आहे. आणि एकदा दिलं की हे लोक लाळगोट्यासारखं सारखं मागत बसतील त्यांच्याकडे. त्यामुळे त्या ताईने पत्रामध्ये येऊनच रेसिपी दाखवली. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मंडळी, विगीनबाई तर स्वतःला हादेश दांडेकरच समजतो. नुसतं आपलं कंबर ठुमकत बायकांमध्ये लुडबुडत असतो निर्लज्जासारखा. बिंडोक माणूस बोलतो काय तर. आज आपण लोकल माणसांकडून रेसिपी शिकणार आहोत. आता हे लोकल झाले, गावातले आहेत ना. तर किरकिरे काकू बोलतात आपण तसं पण फॅशन बघतो, पण आज गावच्या पद्धतीने बघायची. काय रे, तुम्ही दोघं मायलेक स्वतःला समजता तरी काय? त्या किरकिरे काकू तर टिकरोळीच्या गल्ल्यांमध्ये फेमस असलेल्या सेलिब्रिटी आहेतच. आणि तू रे बाई माणसा, लोकल काय लोकल? अरे तुमच्यापेक्षा त्यांचा स्टँडर्ड खूप हाय वाटतो. उगाच ना दुसऱ्यांना तुच्छ समजणं बंद कर. त्यांच्या समोर शायनिंग नको मारू. त्या बिचाऱ्या हेल्पर साध्या बायका आहेत. तुला वाटत असेल आपण कॅमेरा हातात घेऊन फिरलो म्हणजे लोक आपल्याला कोणतरी मोठा समजतील, पण हे तुला पण माहिती आहे, तुझ्या नाकूजाऊ बेबीला पण माहिती आहे आणि तुझ्या मम्मीला पण माहिती आहे की तुला कोणीच भाव देत नाही. युट्यूब वरती तुझी काय इज्जत आहे ते तुला चांगलंच माहिती आहे. तू ना खायला काळनी भुईला भार आहेस, हे तर आता जग जाहीर झालं आहे. ह्या बिंडोक माणसाने फणसाचा गरा उचलला आणि बोलतो हे अखंड आहे, याला मग सोडतात. अरे सोडतात काय सोडतात, तुलाच चांगलं सोडून काढलं पाहिजे आता. आणि तू ना अखंड मूर्ख माणूस आहेस. फणसाच्या बियांना आम्ही आठळ्या बोलतो, पण ह्या किरकिऱ्या काकू काहीतरी भलतच शब्द बोलल्या की याला हाटू बोलतात. तुम्हाला माहिती आहे का हो मंडळी, हाटू बोलतात का ते? मला प्लीज कॉमेंट करून सांगा, कारण मी तर हा शब्द पहिल्यांदाच ऐकला आहे. त्या हेल्पर ताई बोलल्या फणसाच्या बीला चेचायचं. आता त्यांच्या पुढ्यातच खलबत्ता होता, पण विगीनबाई स्वतःला डोरा द एक्सप्लोरर समजतो ना. त्या हेल्परने खलबत्ता दिला त्याच्या मम्मीकडे तर बोलतो अरे इथेच होतं का, मग कुठून दाखवायचं होतं? का रे बिंडोक माणसा, तुला डोळे आहेत ना, दिसत नाही त्यांच्या पुढ्यात खलबत्ता होता ते? त्यानंतर मम्मीला त्याने सांगितलं दाखव जरा कसं कुटतात. मम्मी काय बाबा, फुकटच्या फणसाची भाजी खादडायची होती म्हणून नाही तो सगळा जोर काढून मोकळी झाली. हा बिंडोक पत्रास्टेचा केअरटेकर त्या हेल्परवर नुसता मूर्खासारखा कॅमेरा मारत होता. वर गेस्टला सांगतो काय तर तुम्हाला कधी फणसाची भाजी हवी असेल तर यांचा चेहरा बघून घ्या, यांना घेऊन यायला सांगा. काय रे बिंडोक माणसा, तू त्यांना फणसाचे पैसे देणार आहेस का रे? फुकट्या, लाज नाही वाटत का रे तुला? बाजारात आता सगळीकडे फणस अवेलेबल आहे, जा ना विकत घे आणि घाल तुझ्या गेस्टला भाजी बनवून. लाळघोट्यासारखा कशाला त्या हेल्परकडे हात पसरतोयस? आता मंडळी, ती हेल्पर फणसाची भाजी बनवून दाखवत होती आणि तिथे होती हिंगाची डबी.
पथराष्ट्राच्या केअरटेकरने हिंगाची डबी हातात घेतली आणि कॅमेरा समोर दाखवली. हा निर्लज्ज माणूस झेडमार्टचं सगळ्यात स्वस्त तेल वापरतो हे तर आपल्याला गेल्याच पॉडकास्ट मध्ये समजलं होतं, पण आता तर हा हिंग पण झेडमार्टचाच वापरतो. थांबा मंडळी, मी तुम्हाला फोटो दाखवते. पाहिलात ना मंडळी, हा माणूस जे हाय क्वालिटीचं तुंतुन वाजवत असतो, हीच आहे याची हाय क्वालिटी. झेडमार्टचे सगळे चीप प्रोडक्ट्स हा घेऊन येतो आणि गेस्टच्या जेवणात वापरतो. फणसाची भाजी तयार झाल्यानंतर ह्या माणसाने याच्या थालीमध्ये काय काय आहे ते सांगितलं होतं. त्यात होती लाल माटाची भाजी. आता मंडळी, आपण पालेभाज्या धुतो आणि ती धुतलेली पालेभाजी आपण चाळणीमध्ये नितळत ठेवतो ओट्यावरती. पण हे लोक एवढे घाणेरडे आहेत की यांनी ती पालेभाजी नळावरती एका प्लेटमध्ये नितळत ठेवली होती. एकतर हे लोक त्या सिंक मध्ये सारखे हात धुवायला जात असतात. कधी तो नळ तरी हे लोक घासतात की नाही देव जाणे. आणि मला तर असं वाटते, ती भव्याची आजी जेव्हा कामाला होती तेव्हा ती तर पान खाऊन तिथेच थुकत देखील होती असेल. प्लस हे लोक भांडी पण त्याच सिंक मध्ये घासतात, त्यामुळे तिथे वरती एका शेल्फ वरती भांडी घासाचा साबण आणि लिक्विड होतं. आता अशा जागी कोण पालेभाजी धुवून ठेवते? जर चुकून त्याच्यात साबण पडला किंवा काही इन्सेक्ट त्याच्यामध्ये गेले तर कोण जबाबदार राहणार आहे? हीच काय या बाई माणसाची हायजीन? दुसऱ्या दिवशी गेस्टने खूप गिफ्ट दिले होते. त्यात होते कप. तर अक्कलशून्य माणूस बोलतो, आपण नॉर्मल चाय देतो 15 रुपयाला, पण आता ह्या कप मध्ये जर आपण चहा दिली तर 25 रुपये घ्यायचे, 10 रुपये कपचे. किती रे, किती पैशासाठी हपापला आहेस? देवाच्या कृपेने एवढं सगळं आहे तुझ्याकडे, तरी पण हाव काय तुझी सुटत नाही. वर निर्लज्ज माणूस बोलतो, ताज मध्ये असे कप असतील. काय रे बिंडोक माणसा, 7 वर्षा अगोदर म्हणजेच 16 डिसेंबर 2016 ट्रीट गिवन बाय युट्यूब इन ताज लँड्स विसरलास का? दुसऱ्यांचे रेसिपीज चोरून चोरून तुझी मम्मी फेमस झाली होती आणि त्यामुळे तिला तिथे इन्व्हाइट केलं होतं. तेव्हा कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे तू आणि तुझी बहीण गेले होता तिच्या पाठी लाळ घोटत सगळं फुकटचं खायला. तेव्हा कुल्लड चाय आणि व्हाईट कप मध्ये कॉफी पिली होती, विसरलास का रे? काय रे, असे होते का ते कप? उगाच ना तुझे जुने व्हिडिओज बघायला नको लावू मला. मी जर बसली ना एकदाच सगळे तुझे जुने व्हिडिओज बघायला, तर तू काय काय आणि कसं कसं लोकांना मूर्ख बनवलंय हे शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ना तू जे काही बोलतोय तुझे शब्द जरा जपूनच वापरत जा. थांबा मंडळी, 7 वर्षापूर्वी जे किरकिरे काकू ताज मध्ये गेल्या होत्या त्याचे फोटोज दाखवते मी तुम्हाला. मंडळी, त्या गिफ्ट मध्ये या बिंडोक माणसाला प्रिंगल्स आले होते. त्यात क्रीम अँड अनियन आणि मसाला फ्लेवर होता. मी दोन्ही ट्राय केले आहेत आणि क्रीम अँड अनियन वालं चीझी सॉस मध्ये डिप करून खाल्लं तर अजून जास्त टेस्टी लागते. ह्या माणसाने मुद्दाम त्या हेल्परला मसालावाले दिले, कारण ते एवढे काही खास नाही लागत, टेस्टला एकदम नॉर्मल असतात. हा माणूस दुसऱ्याला चांगलं काही देऊ नाही शकत, दुसऱ्याचं फुकटचं घ्यायला याला खूप मजा येते. आता त्या गिफ्ट सोबत अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे मालकिस्ट. तुमच्यापैकी खूप लोकांनी मालकिस्ट खाल्लं देखील असेल. सँडविच बिस्किट कसे असतात तसंच मालकिस्ट देखील आहे. ह्याच्यामध्ये चीजचं लेअर असते आणि आता चॉकलेट फ्लेवर मध्ये देखील अवेलेबल आहे. पण ह्या अडाणी माणसाला पॅकेट वरती काय लिहिलंय ते वाचताच आलं नाही. नाकुजाऊ बेबीने मालकिस्टचा पुडा उघडला तर बिंडोक माणूस बोलतो, नवीन खाऊ आलेला आहे आणि त्यातून एक क्रॅकर काढून सगळ्यांना दिला. बोलतो, अरे वा, मोठे मोठे बिस्किट्स. किरकिरे काकूंने तर अर्धा तुकडा खाल्ला आणि लगेच सुरू झाल्या, अरे वा, मस्त, मस्तच आहे. आता कोणीतरी या अडाणी माणसाला सांगा की ते मालकिस्ट ना याच्या जन्मा अगोदर पासूनच मिळते आणि हा एवढा त्या झेडमार्टला शॉपिंगला जातो. याला साधं एवढं माहिती नाही आहे का की ते इझिली सगळीकडे अवेलेबल आहे? काय हो मंडळी, हा खरंच बिंडोक आहे की मुद्दाम असं वागतो? मालकिस्टला वर बोलतो काय तर हे काहीतरी क्रॅकजॅक आणि मोनॅको सारखं लागते. अरे बिंडोक माणसा, एवढं छान क्रॅकर आहे ते, कशाला उगाच तुला रिव्ह्यू देता येत नाही तरी पण कशालाही कशासोबत जोडून मोकळा होतोस? गप्प बस ना जरा. दुसऱ्या दिवशी या बिंडोक माणूस नाकुजाऊ बेबीला घेऊन झेडमार्टला गेला आणि बोलतो काय तर, परवाच 50 नारळ आणले होते, ते संपले, आता मी 21 नारळ विकत घेतले आहेत.
हा काय नारळाच्या दुधात आंघोळ करतो काय हो मंडळी? नाही म्हणजे एवढे 50 नारळ संपले तरी कसे? ह्याच्या झोपडास्टेमध्ये गेस्ट तर मोजून मोजून 4-5च असतात. उगाच आपल्या लोकांना मूर्ख बनवायचे धंदे सुरू आहेत याचे. आणि आता त्या नाकूजाऊ बेबीने तो येल्लो ड्रेस घातला ना की मला तिचं ते खुजली प्रकरणच डोळ्यासमोर येतं. एवढं बोलून पण तिला हा किचन मध्ये का घेतो देव जाणे. या मूर्ख माणसाने टायटल तर ठेवलं होतं एका व्हिडिओचं, सुनेने बनवलं सासूसाठी मशरूमची भाजी. पण मशरूमची भाजी तर याने दाखवलीच नाही, त्याची रेसिपी तर याने शेअर केलीच नाही. उगाच आपला हा अडाणी माणूस लोकांची दिशाभूल करतोय. वर सांगतो काय तर लहानपणापासूनच मम्मीने नॉनव्हेज नाही खाल्लं. मग काय रे, मोठा तीर मारला का तुझ्या मम्मीने? जसं काय तुझ्या मम्मीने लोकांवरती उपकारच केले आहेत नॉनव्हेज न खाऊन, आणि तू काय पण सांगतोस त्यावर आम्ही विश्वास ठेवायला तुझ्यासारखे मूर्ख वाटतो का रे तुला? उगाच ना तुझी फालतूची बडबड करत नको जाऊस. मंडळी, मागे मी त्या कॅलेंडर बद्दल बोलली होती ना, तर आता याने हॉलमधून ते कॅलेंडरच गायब केलं आहे. आता हा निर्लज्ज माणूस मोकळा झाला परत मागचे पुढचे व्हिडिओज टाकायला. मंडळी, एरवी हा माणूस बांगडे नाही तर सौंदर्य कॉम्प्लिमेंटरी देतो ना, पण परवा याने बोंबील कॉम्प्लिमेंटरी दिले, कारण याला 200 रुपीजला वाटा मिळाला होता. ती मच्छीवाली सुरुवातीलाच बोलली होती की आज बोंबील स्वस्त आहेत 200 रुपयाला. मग काय, कॉम्प्लिमेंटरी म्हणून 2 करंगळी एवढे बोंबील दिले याने. त्यानंतर आजीला 4 आंबे आणि 2 लाडू घेऊन गेला होता. वर त्यांना सांगतो की कोणाला देऊ नका. काय रे बाई माणसा, तू कोण रे त्यांना सांगणारा? त्यांची मर्जी, त्यांना जर द्यायचे असतील लाडू आणि आंबे तर देतील ते. अरे, एखादा माणसाने असा विचार केला असता की कोणाच्या मुखाला लागतंय तर लागू दे. अरे हो, पण काय करणार, तुझी केसच वेगळी आहे. काल काय तर मायलेक बसले होते घराच्या बाहेर. किरकिरे काकू तर काय, गाडीमध्ये डॅशबोर्ड वरती बघा ते बावलं असतं ज्याच्या मानेत स्प्रिंग लावलेली असते. जशी आपण गाडी चालवतो, गाडी हलते तशी त्याची मान देखील हलते. तशाच किरकिरे काकू आहेत. तर दात बाहेर काढून मान हलवत बसल्या होत्या झोपाळ्यावरती. ह्याने टायटल तर ठेवलं होतं, एमर्जन्सीला कॉल करा, थांबू नका. उगाच ना क्लिकबेट साठी हे सगळी याची नाटकं सुरू आहेत. ह्याने पूर्ण वेळ तरी फक्त स्वतःच्या झोपडास्टेचे रूल सांगितले. लोकांना जे खायचंय ते राहिलं बाजूला, याला कन्व्हिनियंट जे वाटेल तेच हा देणार, आणि लोकांना जे खायचं असेल ते हा देणारच नाही. त्यात पण हा बिंडोक माणूस बोलतो, जर कोणी बुकिंग कॅन्सल केली तर मी रिफंड देणार नाही. अरे, हा समजतो तरी काय स्वतःला? कोणाकडे जर ऐनवेळी इमर्जन्सी असेल तर लोक कॅन्सलच करणार ना, की याच्या झोपडस्टेला एन्जॉय करायला येणार. मंडळी, 4 to 5 स्टार हॉटेल्स मध्ये पण 24 to 48 तास प्रायर चेक इन जर कॅन्सल केलं तर फुल रिफंड मिळतो. मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून हे सांगते. मग हा काय समजतो स्वतःला? ह्याच्या झोपडास्टे मध्ये काय आहे? हा फॅसिलिटी काय देतोय लोकांना? पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखं येणाऱ्या गेस्टला तिथे बंदिस्त करतो हा फक्त. आता लास्टला ह्याने सांगितलं की याची इमर्जन्सी काय होती. झालं असं होतं की याच्या गेस्टने मेडिसिन आणलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांना त्रास झाला होता. तर ते 30 मिनिटं विचार करत बसले होते की या बिंडोक माणसाला कॉल करायचा की नाही. ह्याचे गेस्ट पण ह्याच्यासारखेच अक्कलशून्य आहेत वाटते. एमर्जन्सी मध्ये पण विचार करत बसले होते. आता हा खरंच बोलतोय की फेकतोय देव जाणे, कारण हा माणूस तर एमर्जन्सी मध्ये मेडिकल कंडिशन मध्ये पण ॲम्ब्युलन्स मध्ये बसून व्लॉग शूट करत होता. ह्याची मम्मी स्ट्रेचर वरती होती आणि हा मस्त रेस्टॉरंट मध्ये बसून डिनर करत होता. आणि याचे गेस्ट विचार करत बसले होते की याला सांगावं की नाही. वर बिंडोक माणूस सांगतो काय तर एमर्जन्सी असेल तर तेव्हा मला लगेच कॉल करा. आणि हे मी इथे येणाऱ्यांना सांगतोय, तुम्ही तुमच्या घरी काय एमर्जन्सी झाली तर मला कॉल करू नका. हे हे, काय मोठा जोक मारला रे, हसू काय आता? अरे बावळट, सगळ्यांना तुझ्या बायको आणि मम्मी सारखा अडाणी समजतोस काय रे तू? आता गेस्टने मेडिसिन खाल्ली नव्हती आणि त्यांची तब्येत बिघडली होती, ही खरंच एमर्जन्सीची गोष्ट होती. हा खूपच सिरियस इश्यू होता. पण त्या किरकिरे काकू वेड्यासारख्या दात दाखवत बसल्या होत्या. मला तर या किरकिरे काकूंमध्ये काहीतरी गडबड वाटते. यांची लक्षणं काही ठीक दिसत नाही. एवढ्या गंभीर विषयावर कसं काय कोण हसू शकते? मंडळी, मला असं वाटते की नाकूजो बेबीची आई आणि बहीण आले आहेत पत्रास्टेमध्ये. कारण काल परवाच बघा, पत्रास्टेचा केअरटेकर जेव्हा गिफ्ट ओपन करत होता तेव्हा तो बोलला होता की बदलापूरचे गेस्ट आले आहेत आणि त्यांनी काही गिफ्ट देखील दिले आहेत. आणि आज तो बोलला पण की वरती नातेवाईक आले आहेत, पण कोण आहेत ते आम्ही दाखवू नाही शकत. आणि नाकूजाऊ बेबी पण बोलली की 3 जण आले आहेत. मला असं वाटते ती भव्याची आजी काम सोडून गेली आहे,
कारण आजकाल ती व्हिडिओमध्ये दिसत नाही. मागे मी बोलली होती ना की त्या काकू स्वतःला पत्रास्टेच्या मालकीनच समजतात, तर त्यांनी येणंच बंद केलं वाटते कामाला. बरं झालं, बाकीच्या हेल्पर्सना पण देव सद्बुद्धी देवो, कारण ह्याचा जो पत्रास्टे सुरू आहे तो फक्त त्या हेल्पर्सच्या जीवावरती आहे. आणि जर त्याच काम सोडून गेल्या तर ह्याचा पत्रास्टे ठप्प होईल. कारण याची मम्मी तर काय सकाळी झोपाळ्यावरती बसते, ती रात्रीच उठत असेल. आणि एवढ्या गेस्टचं जेवण बनवायचं म्हणजे नाकूजो बेबीला काय झेपणार नाही. यांच्या पत्रास्टेमध्ये ना रोज नवीन रूल चेंज होत असतात. आज काय तर नवीन नाटक, सोन्या चांदीच्या रूमवाल्यांनी पण खाली येऊन नाश्ता करायचा. हे लोक काय मेहरबानी करतायत काय हो लोकांवरती? यांना जर एवढाच त्रास होतोय तो झोपडा स्टे चालवणं, तर यांनी बंद करावं आणि घरी बसावं. तसं पण युट्यूब वरती लोकांना मूर्ख बनवणं तर याचा साईड बिझनेस सुरूच आहे. आता याच्याकडे आहे तर स्विफ्ट, पण ॲटिट्यूड ह्याचा आहे जसं की थार, इनोवा क्रिस्टा किंवा फॉर्च्युनर वापरण्यासारखा. बोलतो काय तर एवढी मोठी गाडी घेऊन सगळीकडे जाणं पॉसिबल होत नाही, म्हणून मी साईडलाच पार्क करतो. पण खूप ऊन आहे, जरा काही चाललं की खूप गरम होते. मंडळी, काल हा व्हिडिओ एंड करत होता तेव्हा बावळट माणूस बोलतो काय तर, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे भारत. वंदे भारत? इथे मध्येच वंदे भारत कुठून आलं? अरे बिंडोक माणसा, ती वंदे भारत पकड आणि पहिली फुर्सत में निकल या से. तसं पण तुझी केस वेगळीच आहे, ते तर दिसतेच आहे आम्हाला. पडला बिडला होतास काय रे डोक्यावरती? नाही म्हणजे हल्ल्यासारखं वाटतंय रे जरा. डोकं रे डोकं तुझं. तर मंडळी, असा आहे हा बिंडोक पत्रास्टेचा केअरटेकर. तुम्हाला याच्या निर्लज्जपणाबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.